नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नोमॅडिक दीपेश या चॅनलवरती. मी आहे माझ्या गावी पोलादपूरला ओंबळीला. जयंतीनिमित्ताने गावी आलो होतो आणि तर तुम्हाला माझ्या गावचा पूर्ण शूट पूर्ण दाखवणार आहे, पूर्ण व्हिडिओ काढून दाखवणार आहे. गावी जयंती आहे, हे आमचं विहार आहे आणि हे आमची वाडी आणि हे आमचं घर आहे. आंबा खायचा सीझन आहे. तर मामाचा मुलगा माझा प्रथमेश काय आंबा खायचा झाला ना तर बाटा असा होईपर्यंत खायचा असतो, नाहीतर खायचा नाही. तर हे आमचं घर. झाले तयारी तर जाणार आहे आम्ही आंब्याला. तर पूर्ण तयारी चालू आहे. हे सगळे आमची भावंड आहेत, दादाची मुलं. हा आमचा भाचा लागतो, भातीताईचा मुलगा सम्यक. ही आमची आई माया आई. लय बोलते पण सगळ्यांची लाडकी. ही माझी मामी, वहिनी, दादा. हा आमचा दादा. हे आमची घर आहेत, 3 घरं आणि हे माझं घर. घरामध्ये आमचं पूर्ण बालपण गेलं. आणि इकडे कोपराला इथे आमची चूल असायची इकडे. तर मम्मी इकडेच ह्या चुलीवरती आमच्यासाठी जेवण बनवायचे. पुन्हा आमचं बालपण ह्या घरामध्ये गेलं. मे महिन्याची फुल मजा, आंबे खाऊन काढायला लोक. या तुम्ही पण या. एकदा एक आंबा तोडा कधी गेला नाही, फक्त आयता आम्ही आंबा आणायला खातोय. तुझं कामच आहे आणून देणं. हो का? एकटा एक फणस खायचा माणूस, एकटा एक फणस खायचा. गिरायचा बकासूर होता एक नंबर. काय झालं खायला? आईचं घर 2 नंबर चुलते माझे विक्रम बाबा माझे. हे आमची चूल. सगळे एकत्र आम्ही जेवण करतो ह्या घरामध्ये. आणि त्या साईडला आमची मोरी. हे आमचं मागचं परडं. तर आमचा विक्रम बाप होता तेव्हा इकडे आमची खोप होती. खोपीमध्ये सगळं त्यांनी फाटी वगैरे तोडून सगळं जमा करून हे अशी खोप तयार करून ठेवली तिकडे. तर ते गेल्याच्या नंतर पूर्ण आता खोप करणारा पण कोण नाही आणि फाटी जमा करणारा पण कोण नाही. तर त्यांना आम्ही खूप मिस करतो आहे. तर ही अशी आमची मागची जागा. आणि ह्या डोंगराच्या मागे कशिडी घाट आणि ही पूर्ण सह्याद्री पर्वतरांगा, ती पूर्ण पुढपर्यंत गेले. तर तुम्हाला आमची वाडी दाखवतो. हे आमचं बुद्धविहार आहे आणि हे वरचे 10 घरं आहेत एकत्र आणि ही आमची अशी वाडी आहे. तर ही आमची मामी मंगल मामी काम करते. आणि हे वरचे 10 घरं. हे नागेश मामाचं घर त्यांनी नवीन बनवलं आता. आणि हे पुढची घरं. तर सगळे आपापले एक घर बनवतात. ही माझी ताई आणि ताई आंबे खाते. तर हे त्यांचं घर आहे, त्यांनी एकदम प्रॉपर बनवून घेतलंय. तर हे माझ्या अक्का सीता अक्का त्यांचं घर. आणि हे रेखा अक्कांचं घर. तर हे दोघांनी मिळून एकत्र घर बनवले. तर दोघांची घरबनी झाली. हे असं घर आहे. आणि हे बाकीचे पण घर आता बनवा घेतील हळूहळू. तर फुल रेडीमध्ये एकदम काठी पण घेतलेली आहे. तर असा आमचा असा गावचा व्ह्यू आहे. तर ही जी टोकन आहे ह्याला आम्ही मिठखडा म्हणतो, ओंबळीचा मिठखडा. तर हे बघा एक मिठखडा फोर्टी असं आम्ही म्हणतो. म्हणजे एक पीक असतं ना, पीक जसं कळसुबाई पीक कसं म्हणतो तसं आमचं ओंबळीचं मिठखडा आम्ही असं नाव आहे. ह्या एरियाला भांदीचा एरिया म्हणतात. तर इथे पहिला रस्ता नव्हता, हा रस्ता आता बनला आहे. हे बघा तुम्ही आंबे बघा, सगळीकडे तुम्हाला आंबे भेटतील. हे बघा ह्या साईडला बघा, हे बघा कोण नाही उचलत एकदम. तर ह्या वर्षी खूप आंबे आहेत, कचरा एकदम पडलाय. तर आम्ही इकडे गावच्या एका देवळाच्या वरच्या साईडला आहे, तिकडे फणस आंबा दिसलेत. तर तुम्हाला दाखवतो मग. हे बघा वरती आहेत आंबे. तो वरती सुजल चढलाय. सुजल आरामात या.
एक त्याने फणस काढलाय आरामात दे. हे बघा आता कापा आहे की बरं काय ते कापल्यावरतीच माहीत पडेल. हा कापल्यावरती समजा. कापल्यावरती समजेल. तर घेऊन जायचं काम करायचं. कसं आहे खाऊन दाखव. आंबे बघा किती पडल्यात. सगळीकडे आंबेच पडलेत. मस्त एकदम. हे खाली पण पडलेत. हा बघा इकडे पण पडलाय मस्त एकदम. हे बघा लाईनश्री सगळे पडल्यात. हे बघा वांदर बघ. झूम कर. आंबे पडते बघ वाऱ्याने. सर्व पिकलं सर्व. आणि बघूया कचरा पूर्ण कचरा. खाली बघ. ते बघ खाली बघ किती आहे. आता आम्ही कोकमच्या झाडाच्या इकडे आहे. तर जेवढे खाली पडले तेवढे आम्ही उचलतोय. तर सुजल आता झाडावरती चढणार आहे आणि थोड्या फांद्या हलवणार आहेत. तर जेवढे पडते तेवढे आम्ही उचलणार. काय सम्यक टेस्ट करतोय. मस्त. तर हे कोकमचं झाड आहे. हे बघा. तर कोकम काढा आम्ही सुरुवात केली. सुजलवर चढलाय. दे काय दे. हे बघा The next day. तर काल पूर्ण आमचा अर्धा पूर्ण दिवस गेला आंबे आणि पिकलेले आंबे आणि थोडे कच्चे आंबे जमा करण्यात. तर आज आलो आहे आम्ही अळूला. तर तुम्हाला दाखवतो. हे एक फळ आहे. ह्याला आमच्या इकडे अळू म्हणतात. आणि हे पिकल्यानंतर पूर्ण ब्राऊन रंगाचं होतं. तर तुमच्याकडे काय म्हणता याला नक्की कमेंट करून सांगा. आता हे मोठं झाड आहे अळूचं. तर सुजल हलवून पाडतोय पूर्ण खाली. हे बघा सगळे आता हे जमा करायचे आहेत आणि 5-6 दिवसामध्ये हे पिकतील. 5-6 किंवा 1 हफ्त्यामध्ये पूर्ण ब्राऊन रंगाचे होतील. पाड. तर हे 2 आळू आहेत. हा कच्चा आहे आणि हा पिका आहे. तर टेस्टला गोड लागतो. फक्त थोडा एकदम जास्त पण गोड लागत नाही. नॉर्मल लागतो. हे बघा हे असं दिसतं आतमध्ये आणि खायला खूप गोड असतो. अजून काही आहेत झाडावरती आहेत ते आता काढायचे आहेत. A few moments later. तर आता रस्त्यावरती आलो आहे आम्ही. रस्त्यावरती इकडे आता आंबे काढले, फणस काढले
ते अळू काढले, काजू काढले. हा काजू पण काढले, पण काजू हा सीझन नाही आहे आणि ते काजू खूप कमीच भेटले. ते आता आम्ही भाजून खाणार. आणि इकडे रस्त्याच्या बाजूलाच करमध्ये झाड आहेत. हे बघा पूर्ण कचरा आहे. हे बघा एक मोठा दे लागेल आरामात. हा. हे बघा पहिला. करवंद, डोंगराची काळी मैना. टेस्ट करूया. गोड आहे, खूप आहे बघ ना. तर करवंद वगैरे सगळं काढून झाले आणि इथे थोडा पुढे एक झाड दिसलंय, फुलं. ती फुलं भाजीची आहेत. त्याचं नाव काय असतं, कुड्यांची भाजी. तर हे कुड्याची भाजी आहे. तर ह्याचं भाजी होतं आणि खायला खूप छान लागते. तर आता हे तोडून आता आम्ही घरी घेऊन जाणार आणि त्याची भाजी करून खाणार आहे. दिवा मागे मागे मागे. ही नको, एवढी नको. The next day. तर मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे गावी जयंती ठेवली होती आणि त्यानिमित्त दुपारची जेवणाची सोयसुद्धा केली होती. दुपारचं जेवण होता, संध्याकाळच्या जेवणाची सुद्धा तयारी करण्यात आली आणि तिकडे मिरवणुकीची सुरुवात सुद्धा झाली होती. मिक्सर आणलं ताईला पण इकडे जरा मिक्सर लावायला. मम्मीला पण मिक्सर तर आमची बहीण दिव्या नागी शिर्के ही आमच्या वाडीतली पहिली डॉक्टर झाली. त्यानिमित्ताने तिच्या हातात बाबासाहेबांची प्रतिमा देण्यात आली आणि त्याचप्रमाणे आमची मोठी बहीण आरतीताई, तिच्या हातात शिवाजी महाराजांची प्रतिमा देण्यात आली आणि मिरवणुकीला सुरुवात झाली. तर हे जे वाद्य आहे याला आम्ही खालूबाजा असं म्हणतो. तर खालूबाजा पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये फेमस आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा मंडणगड असो, दापोली असो, खेड, चिपळूण, तर ह्या ठिकाणी सुद्धा वाजवला जातो. कोणतेही सण असू द्या तर हा बाजा हमखास वाजतो.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा. पास्ताला गेला का पडला
Thank you.